व्हिडिओला सुरुवात करते. तर स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महालक्ष्म्या आधीचा व्हिडिओ पाहिला असेल. पूर्ण आम्ही तयारी केली आहे, पूर्ण सजवलं आहे. आत्ता नैवेद्याची तयारी आहे. ताई नैवेद्य करते आणि दीपाने सगळं पूर्ण रांगोळी ते काढले. मी बॅक कॅमेराने दाखवते कशी सजावट केली ती. अशा मस्त साड्या घालून मी जे नऊवारी शिवले ते आणि आधीच्या महालक्ष्म्यांना बसवले. हातात असे पैसे दिले आणि पुढे पिलवंडा म्हणजे बाळ, इकडं मुलगा आणि इकडं मुलगी. त्याच्यानंतर सगळे फळं ठेवलेत. दोन्ही बाजूला कलश आहेत आणि मध्ये भोपळा आहे. त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रूट, केळी, ॲपल आणि सजावटीच्या सगळ्या वस्तू. इथं कृष्ण, राधा, हत्ती, बैल, गवळणी सगळं सजावट केलं आहे. आणि इथं सगळं फराळीचं सगळं ताईने घरी बनवलं आहे. बुंदीचे लाडू, चकली, करंजी, बेसन रवा लाडू, शेव, पापडी आणि तिकडं चिवडा. आणि इथं पानाने असं केळीचं ठेवलं. इथं नैवेद्य ठेवायचं आहे. समया लावलेत आणि दीपाने खूप सुंदर रांगोळी गेले. इकडं फुलवाती आणि ह्या बाजूला आरतीचं ताट. आणि इथे आहे ते 21 दिवे आणि 21 नैवेद्य आहेत. हे उकडीचे फळं, मुटके आणि 16 मिक्सची भाजी आहे ना ती आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण तयारी केली आहे. तुम्ही 5 पोळ्या म्हणले की नैवेद्याचं ताट, आमटी, दूध, भजी, पापड, भात, पोळ्या आणायच्या त्या. कसं लावते ते पद्धत आपलं उशीर होईल. कसं लावायचं सर? अशाच ना? असं 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 समोर ठेवायचं की ते पण पाची एका सोबत एकावर एकच ठेवायचं, दोन नाही ना असं वेगवेगळं. ते खाली शिला ते सगळे घड्या करून ठेवायचे का सपाई ठेवायचे? नाही नाही, घड्या करूनच. पण पाची एकावर की दोन इकडं? नाही नाही, एक मिनिट ठेवते. आलं लक्षात आता. कुठले नाही ते सजवलंय. आता फक्त तिथलं बघू, गणपतीच्या हिथलं. पूर्ण सगळी तयारी झाली. लक्ष्म्यांची ओटी भरायचे होते. तर आधीच सांगितलं होतं ओटीमध्ये काय काय असतं. तर सुपारी, खोबऱ्याचा एक तुकडा, खारीक, हळकुंड, जे गाठी घ्यायला वापरायचे असतात दुसऱ्या दिवशी, आणि तांदूळ असं करून साईडला ओटी भरायची. कारण साडी जेव्हा नेसवतो तेव्हा किंवा पूर्ण पूजा झाल्यानंतर ती ओटी भरायची असते. तर सगळं झालं. मग मी ह्या साईडला झाले. मकर होतं. मकराच्या आतमध्ये गेल्यानंतर ह्या बाजूला व्यवस्थित मी लक्ष्मीची ती ओटी भरली आणि त्याला धाग्याने पूर्ण बांधून घेतला, कारण ते निघायला नाही पाहिजे. ह्या बाजूचं इझी झालं. दुसऱ्या बाजूचं जर अवघड होतं. मी इथून गेले, पाहते की कुठं बांधू, कारण इथे येत नव्हतं आणि इथे निर्यामध्ये भरत नाहीत. ओटी भरायची असते ते ओटीमध्येच, म्हणजे पदराच्या समोर. मग मी मागे गेले, मागच्या साईडनं पाहिलं. तर मागे गेल्यानंतर तिथं मला इझी पडलं. तिथून मी ह्या ह्याची लक्ष्मीची पूर्ण ओटी भरून घेतले. ती चिरकल सर, ब्लाऊज कसं काय ह्याला? हा, ब्लाऊज कसं काय ह्याच्यात ह्याला? नाही हा, मशीन घेतलं की इरकल आहे. इरकल साईड मध्ये आता ब्लाऊज बी येत आहे. येत आहे. हा, मला देऊन दे साडी. मी घातली, मला पाहिजे होती. मला नेसाला आता काय घालून संगमच्या लग्नात नाही आजच म्हणाले जपरे. नाही नको नको. हे बघा इरकल साडी. हा काय नाही असंच म्हणते मी. थांब, कसं दिसलं छान तुमच्या दोघीचं. हे म्हणजे शिलाताईची आई आणि सासू. आता त्या दोघीचे फोटो काढा. म्हणून उभे राहा, तुम्ही उभे राहा. बघा कसं काय होतं तुम्ही दोघी. काय इनी हा इनी बघा कसं तयार झाले त्या मस्तपैकी लक्ष्मीला. फोटो काढायचा आहे. हे असं आहे असं. असं लूज झाले. बघा कसं लक्ष आपल्यापेक्षा जास्त. तिने इरकल साडी घातले. सकाळपासून हेच घातलेस आणि फक्त कामच करायला लागले. तिकडून 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 इकडून ही साडी घाल. मी म्हणले तुझी दे. तिची काढून देत होते. म्हणजे पटकन घातले. तर आत्ती आली वर. आता मॅचिंग. आत्ती, होय आत्ती इकडं बघ. इकडं मॅचिंग आहे का? हे सेम आहे का? घालू नये. हां होते हेच घालते. आता दिले नाही घातलं तर रागालेलं घालते. आधी पटकन चेंज करते. संगम रांगोळी काढतोय. बघा संगम कुणाची चांगली होती रांगोळी. हां हेच छान. तिकडं आजी बसले संगमला. सांगायला रिकामी बेजार झाली तुझी बायको. स्मार्ट वर्क. हां तू मदत करत नव्हतास, मग काय करणार?
का रे तिथं काढला नाहीच नाच सुनाला किती त्रास झालाय दोघी आजी नुसत्यांचं हे थांब इकडं काय राहिलं ह्यांचं वेगळं चाल आत्ती बघ कसं दिसायला कोणते फुलं पाहिजे ग ते पिवळं फुल काढ वर वर कळसावर ते पिवळ्या फुलाचे तिथं म्हणते कुठे ठेवायचंय तिथं की खाली हा ते लगेच सुकतंय हा ठेव तिथं हा त्याच्यावर ठेव सावकाश सावकाश हा ना तुझं कुठं घेते बाजू ते हातानं काढले हे ना छापील काढले हे ना ए दीपा रिझल्ट महत्वाचे काय रिझल्ट म्हणजे वेळेत हे चुकीचं आहे जास्त खुशी होईल कुणाला नाही नाही आम्हाला ते हे बघा इथं कसं चांगलं आहे शिकवा शिकव्यांची मग नाही ही रांगोळी आजी बोलते ते लगेच काढलं हा लाल पिवळे असं म्हणजे खालचं लाल आहे वरती पिवळे असं सगळ्या हा नैवेद्य सगळ्यांना दाखवलं असं आत्ती ती रांगोळी चांगली म्हणालेस नाही ए लक्षात ठेव ग हा हा 2 तास बसून काढली ती ना ते असं छापलं नुसतं हात फिरवलंय मग नाताचा अपमान करा त्याला सांगायचं ते बी बरी आहे नाही ती चांगली हाताने नाही मशीन असं ठेवलं आणि त्याच्यावर रांगोळी पसरावलं त्याला बी करायला डोकं लागते की रंग कोणता निवडावं कोणतं चांगलं दिसतंय 1 2 3 4 तुझ्या बाजूला दोघी आजी आहेत त्या तिच्या बाजूला सासू सासरे मी आणि हे सर नाही 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 विचारलं थांबव सर ही रांगोळी चांगली किती चांगली आहे सांगा खरं बोलायचं ही रांगोळी चांगली आहे हा आणि दीपालीच्या बाजूला सासू आहे 2 झाले मी 3 हा आणि खराबे सर तर दीपालीच्याच बाजूला आहे पण रांगोळी खरंच चांगली काढली खराबे सर कुणाची रांगोळी चांगली आहे सांगा कलर कॉम्बिनेशनचा विचार नाहीये तिथं तुझा बाबा काय बोलतो बघ चांगलेत ना कलर चांगले दिसत नाहीये उठावून दिसत नाहीये काय माणूस आहे ह्याच्या पुढे रांगोळीचा कॉन्ट्रॅक्ट त्याला बिचारे 2 तास हे करून काढले सोपं काम आहे ना खरं काम हेच आहे होय की दिवा न बुडू देता दिवा पेटून ते पण लावून घे की आरत्याचे लावू दे की आता काय पाहिजे हे घे हे पितळाचं छोटा हे थांब हे दे रे हे कोणी ठेवलं आपणच ठेवले ते आता हिला बी ओरडते आजी तर सारखं येते की तुमचे 2 हे सगळे खेळणी खेळणी सगळे खाली तेव्हा थांबा लावा ना पुढच्या लेकरे सांभाळायचं काय हे तुम्ही करंडा तिथेच ठेवला की करंडा त्यांच्या हातातच आहे जावा जोडीने नाही करू द्या त्यांना हा ह्या वेळेस सगळं मान दुसऱ्यांना दिले फक्त स्वयंपाक केले त्या मेन तेच आहेत आता लक्ष्मी हे बी माझ्यासारखं नवऱ्याला सरच बोलते तुम्ही दोघं घ्या नाही पप्पाला नाही घेऊ द्या मग नंतर घेऊ थांब इथून मी घेते तुझ गौरी कुमरा चंदनाची उठी कुंकुम केशरा मुकुट शोभतो भरा जय देव मंगलमूर्ती माते मन कामनापूर्ती जय देव समर्पणीवर वंदना सरळ तोंड वक्रतुंड श्रीनयना शास्त्रमासा वापाई सदा संकटी पावावी गणे वसावी सुरवंदना दर्शन मात्रे मानस मात्रे मन कामनापूर्ती जय देव राम संत
त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव सर्वं मम देव गप्प बस की, असं का गडबड करायला? म्हणा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती। नाही ना कधी तिकडचे ते दिवे कधी हे करायचे? तुम्ही जा, भेटवायचे नसते ते रे बाबा, लावायचे. आरती घ्या म्हणे. दे आरती दे. आरती घ्या आणि या भटजीला कुठं बोलवू नका. दक्षिणा काय करायचं आता? कधी लावायचे? कोण आहे हे? कोण आहे ते बघलं ते बघल्याची आत्या इकडे बघल्याची ती आत्याच आहे की मग इकडे परी कोण होती एक पोरी. ती नाही. नाचून नाचून आई देवा. हो का लक्ष्मी बघा तिकडचा. हे दोघींना व्हिडिओ कॉल केले, आत्या आणि भाऊ वहिनी. सागर कुठं आहे? दिसच ना की आहे का? हा दिसला सागर. आत्या बघाले का? काय रांगोळी सुद्धा हे गप्प पैसा, खोटं बोलू नकोस. हा काहीतरी पासून तेवढे एक काम क्रेडिट घ्यायला उगा बसल्या ठिकाणी. हे बघ कसं बाजू घेते. तेच लाड झाला. ए आत्याला साड्या दाखव की. साड्या बघा साड्या हा खास नऊवाऱ्या. त्यावेळेस विशेष. हा आपण मॅडमला पण कॉल केला असता. का म्हणा? मॅडमला पण कॉल केला असता. लईच काय दिसलंय तुझ्या ह्याच्यात. हा त्याच्यात दिसत नाही ते तेवढं त्यांच्यात. ते त्याच्या लक्ष्मी. ते जगमग घातले केलंय. हा राईट आहे ते दिसला काय चकल्या छान झाले ते. चला पटापट ए नैवेद्य दाखव त्यांना. त्यांना अजून थोडं बेस्ट आला त्या. कोणाचा फोटो घेणार आहे? ठीक आहे जेवण करून घ्या मग. चला नाही मग करायचं की नाही तुम्ही पूजा? बरोबर मग काय करते झालं दोन्हीकडचं मोडली काय? दोन्हीकडचे मोडायचे दोन्ही मोडा लागते. भात तेल घे थोडं त्याच्यावर कढी तेल सगळं घेतलंय सगळं. कुरडी ह्यानं बसून ये का? तिला दाखवले. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. झालं तिकडचं भरायला पण फिरी पाणी दोन्ही लागेल. हे फोन बंद करायचंय का? कोणाचा आहे? फराळाला पण फिरव आणि ते निवेदाचा पोळीचा तुकडा म्हणून पुढे हे कर. बस आता मावशी भजी तळाले. उलटं ना कुठं आहे? थांबा मोठं उलटण पाहिजे. आणि काही पोळ्या करायला लागल्या पूर्णाच्या. हे बघा कशा डब 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 फुगले. पुरणपोळी गरम. अजून शेकू किती होता? काय म्हणाला? तुम्हाला पोळी उलटून घ्यायला लावले. असं करते मी बी स्वयंपाक. थोड्या वेळा
गडबडीच्या लय फरक असतो. हां ते फरक पडतं. हे थंड होते पोळी, त्यांना वाढायला येणार नाही. अंड्याला वाढायचं राहिले का? वाढले मी त्यांना सरांना आणि संगमला अर्ज ते ह्याला. आता ही नेते आणि वाढते. अंड्याला वाढलेच नाही का? वाढलंय की त्यांना एक वाढलंय त्यांना एक. केळीच्या पानावरती पूर्ण जेवण वाढले. संगम आहेत आणि त्यांचे फॅमिली फ्रेंड सर आले होते, खराबे सर आणि अण्णा. असं लक्ष्मीच्या पुढे पंचपक्वानाचं असं जेवण चाललं होतं. असं पुरणपोळीचं स्वयंपाक. सोळा भाज्याचा मान आहे, संगम खावं लागतंय. लय कमी जेवले सगळे. नाही तुमचं ठीक आहे. सगळ्यांचे जेवण चालेत, जेवण वाढलं. मग आम्ही जेवणार आहे. संध्याकाळी आरती ते असणार. परत उद्या सकाळी गाठी घेतात लक्ष्मीच्या, महालक्ष्मीच्या दोघीसाठी. ते खूप महत्त्वाचं असतं. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहते. तर आत्तीची साडी खूप छान दिसायला. मी किती बोलले नाही म्हणून 1 मिनिट कॉल. हे आहे लातूर रेल्वे स्टेशन आणि इथून निघाले ह्या गाडीने लातूर एक्सप्रेस. काही कारणामुळे लवकर निघावं लागतं आहे मला. बऱ्याच जणांना भेटायचं होतं, भेटणं झालेलं नाही. तर पुढे बघूया पुढचा व्हिडिओ, कारण बरेच व्हिडिओ करणार, बऱ्याच जणांना भेटायचं सगळं प्लॅन होतं, पण वेळेवर सगळंच कॅन्सल केलं. तर आत्ता निघते मी.